अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण निर्मळ महामार्गावरील करंजी घाटात आज एक भीषण अपघात घडलाय. पुणे येथून 25 टन लोखंडी चौकोनी पाईप घेऊन जालना येथे जात असलेल्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं हा ट्रक घाटात पलटी झाला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक 25 टन लोखंडी पाईप घेऊन जात असताना करंजी घाटात अचानक त्याचा ब्रेक फेल झाले. ट्रक चालक दत्ता बांगर यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखले. ट्रकचा वेग नियंत्रित करण्यासाठी आणि इतर वाहनांना धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी ट्रक डोंगराच्या बाजूला दाबला. मात्र ट्रकचा वेग अधिक असल्याने ट्रकने तिथेच पलटी मारली. या घटनेत ट्रकमधील लोखंडी पाईप रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले. या अपघातामुळे घाटातील रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता. रस्त्यावर मोठमोठाले लोखंडी पाईप आडवे पडल्यानं घाटात दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल 1 ते 1.5 तासानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने ट्रॅक्टरच्या फळीच्या साहाय्याने हे पाईप बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक पूर्णपणे हळूहळू पूर्वपदावर आली. सुदैवानं या भीषण अपघातात चालक दत्ता बांगर यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. कल्याण निर्मळ महामार्गावरील करंजी घाट हा अपघातांचे केंद्र बनत चाललाय. वळणदार रस्ते आणि घाटातील चढ उतारांमुळे येथे वारंवार ब्रेक फेल होण्याच्या तसेच ट्रक पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाने या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि चालकांनी देखील घाटातून प्रवास करताना आपल्या वाहनाची तांत्रिक तपासणी करूनच प्रवास करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.